मी मराठी पिक्चर्स केली, बरीच काही केली सुरुवातीला, पण काय व्हायचं आपल्याला मनाला जे काय ते फळ मिळणं जे म्हणतो ना ते होत नव्हतं. पैशाचं फळ एक तर काय त्यावेळेला ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशी पिक्चर्स बनायची. तर बी ग्रेड मध्ये पुष्कळ मला हिरोईनची कॅरेक्टर्सची ऑफर झाली होती, बरीच झाली होती. मला कॉमेडी करायची होती कारण त्यावेळेला कॉमेडियन कोणी नव्हतं आणि आय वॉन्टेड टू बी दी ओनली वन. म्हणून मी ऑलवेज प्रिफर्ड टू टेक ए ग्रेड कॉमेडी. आज इथे असे भाऊ बहीण येणार आहेत की ज्यांच्या मनातलं खुपणं काढणं फार अवघड आहे, कारण ते खरोखरच खोटे आहेत. म्हणजे अहो खरंच ते खोटे आहेत, म्हणजे त्यांचं आडनाव खोटे आहे. स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभा खोटे आणि विजू खोटे. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भाऊ बहीण स्पेशल भागामध्ये मी दोघा भाऊ बहिणींचं स्वागत करतो. तुमच्यासाठी इतक्या लोकांची पत्रं आली होती आणि इतकी लोक तुम्हाला एकत्र ह्या कार्यक्रमामध्ये बघण्यासाठी उत्सुक होती. लॉरेन हार्डीची जोडी आहे. नाही पण तुम्ही ना जुळे आहात असं म्हणतात. जुळे आहात का तुम्ही? जुळे नाही ना? जुळे नाहीये मी, ह्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. पण म्हणजे किती बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही अजूनही त्यांच्यापेक्षा 5 वर्ष लहान दिसता. लोक सगळे विचारतात मी जाऊ का म्हणून याने आता केस काळे करायला सुरू केले आणि मी पांढरे ठेवायला सुरू केले. नाही पण तुम्ही काळ्या केसांच्या ज्या वेळेला होता ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या जमान्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही लांब असे तुमचे काळे केस आणि तुम्ही केलेली गाणी, काय सुंदर दिसायचा हो तुम्ही. नाही सुंदर नाही, अरे खूपच सुंदर. नाही आम्हाला सांगतो ना अजूनही बघून मी, हो की नाही? आणि ते अजूनही मला आठवतं तुम्ही अजूनही छान दिसतं. गाणी वगैरे छान असायची, सुंदर. त्यावेळेची मला वाटतं सगळं ऍटमॉस्फिअरच चांगलं असायचं. पण नाही तुमचं जी प्रसन्न चेहऱ्यावरती, म्हणजे आता इतकी वर्ष काम केल्यानंतर आणि ह्या वयात साधारणपणे माझे गुडघे दुखतायत, माझी पाठ दुखते असं म्हणून जे चेहऱ्यावरती असतं ते अजिबात तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अजूनही तुम्ही एकदम कसं काय मेंटेन करायचं? काय काय स्वभाव माझा तसा स्वभाव ऑलवेज लाफिंग. चिडवणं कोणाला, मस्करी करायची, टिवल्या बावल्या, हे कंटिन्युअस सेटवर चालू असतं. अजून नाटकाचा प्रयोग कुठे असो, विंग मध्ये मस्ती, शूटिंग चालू असो, हा एक आहे. दुसरा खादाडी घेऊन जायची, सख्याचा रोल भरून. आज आणला नाही तिने. त्याच्या शूटिंगला गेलं तर आज काय आणलंयस तू असतं काहीतरी असणार. सगळे सगळे को आर्टिस्ट विचारतात आज काय आणलंयस. पण लहानपणापासून अशाच होत्या का? हो, म्हणजे मला मारायची लहानपणी तेव्हापासून. आता पण मारे ना. पण हे जे आता चित्रपटामधनं किंवा नाटकांमधनं सिरियल्समधनं जे दिसतात, नाटकामधनं खोडकर किंवा असं, तर तसे लहानपणापासून तसेच होते का? नाही, हा गरीब मस्ती मी करायची. हो, आम्ही जरा क्वाइट, मी जरा टॉम्बॉय होते. दुर्गा खोटे आणि तुमचं नातं? आत्या आणि काकी. अच्छा, त्यांच्याकडनंच आलं का? वडील नंदू खोटे हे यांच्याकडनं. ही वॉज पार्ट ऑफ द मराठी थिएटर. करेक्ट. सायलेंट इरा. आय नो. विनायकरावांच्या बरोबर त्यांनी सायलेंट मध्ये कामं केलेली. मग त्यांच्याबरोबर कधी त्यावेळेला शूटिंगला वगैरे जाणं व्हायचं? नाही, मी त्यांच्या बरोबरच असायची. तुम्ही केलेला पहिला परफॉर्मन्स तुम्हाला आठवतो? पहिला परफॉर्मन्स मी बाबांच्या बरोबरच गेले होते. मी 6 वर्षाची होती का. सत्तेचे गुलाम मध्ये त्यांचा रोल होता. मंगळी असतात ते, आणि त्यांना बायका त्यांच्या सारख्या मरत असतात. तर त्यांच्या मी 4थ्या बायकोचं काम केलं होतं. 4थ्या बायकोचं असं तर काय ते उचलून घेऊन जातात मला, आणि दॅट वॉज दी ओनली रोल. त्याच्यात एक शब्द बोलायचं, एक वाक्य बोलायचं होतं, म्हणून मी तो रोल केला. बाकी सगळ्या बायका म्हणजे नुसतं घेऊन जायचे. ही गेली, दुसरी आली, 4थी बायको. सत्तेचे गुलाम. कुणाच्या बरोबर केला होता? बाबांच्याच बरोबर. बाबांचीच बायको म्हणून रोल केला होता. मार्तंडराव म्हणून मी उचलून घेऊन गेले, आणि मला पेपरमीट, मला चाकी, मला पेपरमीट, हे लाईन्स होते बोलायचे, म्हणून मी हा रोल केला. विजू काका, तुम्ही विचार केला होता की मी ऍक्टिंग मध्ये? मी कॉलेजमध्ये जरा असंच होतो. स्टेजवरचा एक्सपिरियन्स बीएला गेलो त्यावेळेला कुठेतरी तिचं नाव पॉप्युलर झालं होतं. शुभा खोटेचा भाऊ. त्याला पण आलंच पाहिजे ऍक्टिंग, ऑटोमॅटिक असं त्यातून चाललं. बोले विजू वो अपना नाटक करना है, तुम भी हो, ये भी है.
एक अर्थाचा अनर्थ हिंदी व्हर्जन ते केलं आम्ही. पण त्याच्यानंतर शोले मधला काळ किती होता? त्या कॉलेजमध्ये केलेले ते नाटक आणि शोले बराच कॉलेजचं 61-60 मध्ये आणि शोले व 75. पण शोलेच्या आधी मी पिक्चर्स केले होते. अच्छा. पण हिट म्हणायला गेलं तर कालियास पहिलं म्हणजे पहिला हिट वॉज कालिया. त्याच्या आधी मी अमिताभ बरोबर कसोटी पण केलं होतं. अच्छा. 72 ला. फार सुंदर रोल होता. हो ते तो व्हेरी गुड रोल. 7 सीन्स होते पिक्चर मध्ये. पण ते त्याचा रूममेट असतो मी. तो टॅक्सी चालवतोय आणि मी मेकॅनिक. काय बोलला तर त्यांना वाटेल खरंच तो तसं बोलतो. तो तर चुकून नाही खरं. त्या पिक्चर मध्ये फुल कॅरेक्टरची तोत्रेची आणि अख्खा पिक्चर ते 6 सीन्स असेच केले होते. काय सुंदर करतात. त्या डिरेक्टरची मजा आली. ती बंगाली डिरेक्टर. जो कुछ कॉमेडी करना है क्या करोगे आप हकला सकते हो क्या? बोला हाँ हकला सकते हैं. कैसे हकलाने का है? बोले डब्बू कपूर हकलाते वैसा चाहिए. बोले कौन डब्बू कपूर? रणधीर कपूर हीरो. वो हकलाता है. बोले बिल्कुल हकलाता है. आप उसके बात करिए जाके. When he talks normally, you will find out that he gets stuck. हाँ ये करो बिजू, ये करो, ये ऐसा करेगा, पूरा सीक्वेंस ऐसा ले जाएगा. बोले ले जाऊंगा. ते कॉमेडी डब्बू अटकतो. पण तो डायलॉग बोलताना क्लिअर बोलतो पिक्चर मध्ये. त्या क्लायमॅक्स एंडला माझी जी बायको घेऊन येतो तिथे. नाम क्या तुम्हारा? तो मालक विचारतो घराचा. तिथे आधा 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 राधा असं नव्हती. आधा नाही आधा. त्यानंतर मग कॉमेडी साइड बाय साइड आणि विलनचा माणूस असे दोन्ही करत गेलो. तुमच्या काळातलं वातावरण जे शूटिंगचं होतं ते आणि आता खूप बदललंय. खूपच. मेहमूदजीं बरोबरच्या आठवणी पुष्कळ आठवणी म्हटलं तर पहिल्यांदा मला तो भेटला. आम्ही सीमाची शूटिंग चालली होती माझी. त्यावेळेला मी सेटवरती जाऊन बसायची आणि मी हे करायचे असिस्टंट स्क्रिप्ट हे वगैरे कंटिन्युटी शीट वगैरे लिहायची. अच्छा. तेव्हा त्याचे वडील एक गेस्ट अपिअरन्स करत होते सीमामध्ये. अच्छा. मुमताज अली म्हणजे त्यानं म्हणजे वॉज व्हेरी वेल नोन बॉम्बे टॉकीजच्या. तर त्यांना भेटायला तो आला होता आणि तो मला पण भेटला आणि मला सगळे फोटोज दाखवले. लहानपणचा एक लहान बाळाचा फोटो दाखवला. तर मी म्हटलं हा तुझा लहानपणचा फोटो तू कशाला घेऊन फिर? नाही माझ्या मुलाचा फोटो आहे. एनिवे स्वतःचे फोटो पोर्टफोलिओ घेऊन फिरायचे ना त्यावेळेला सगळे. तर त्याचं बघितलं आणि मग म्हणाला मी कशाहून तरी कुठे राहतो, अंधेरीला राहतो, पॅराडाईस मध्ये राहतो मी. त्याच्या घराचं ना पॅराडाईस होतं. ते माझ्या लक्षात राहिलं कुठून तरी. मग छोटी बहीणच्या वेळेला मला प्रसादजींनी बोलवली भेटायला. तर मला म्हणाले की हा आणि बिसाइड दॅट ह्याच्या आधी 2-3 वेळा मेहमूद बरोबर रोल्स चुकले होते समोर. म्हणजे कॅन्सल झालं, काहीतरी पोस्टपोन झालं. तेव्हा मला प्रसादजींनी विचारलं तू मेहमूद बरोबर काम करशील का? तर म्हटलं हा मी नक्की करेन कारण माझं 2-3 वेळा असं हे झालं मिस झालेलं आहे. लेकिन हमको मालूम नहीं वो किधर रहता है. म्हटलं मला माहिती आहे पॅराडाईस मध्ये राहतो. That is how we started working together. छोटी बहन फर्स्ट. छोटी बहन मग बेटी बेटे, ससुराल, हमराई, पुष्कळ काम केलं मला. तुम्ही दोघंही लहानपणापासून एकत्र आहात. आम्हाला सारखं असं वाटतं की यांचं लहानपण किती मजेशीर, किती छान, इंटरेस्टिंग असेल. एखादा किस्सा सांगा ना. अगदी लहानपणचा सांगते. अगदी मी काय खरं म्हणजे जरा त्यावेळेला मला वाटतं मी जरा बावळट. आता नाही असं नाही. त्यावेळेला जास्त होते एखादी. तर मला ना पूजेला माझ्या आजी बरोबर मी बसायची. तर देवा आजी सांगायची देवाकडे चांगली बुद्धी माग, चांगली बुद्धी माग. चांगली बुद्धी मागितल्यानंतर पूजा झाल्यावर माझ्या हातावरती साखर ठेवायची. तर तेव्हापासून मला वाटायचं की साखर आहे ना ती चांगली बुद्धी. मला माझा समज असा बरेच वर्ष मला चांगली बुद्धी दे म्हणजे साखर दे इतकं. म्हणजे मला असं अजूनही म्हणजे बिलीव्ह समथिंग आय बिलीव्ह समथिंग. तरी म्हणजे तुमच्याकडे असं अगं जरा चहामध्ये चांगली बुद्धी घाल. और कालिया कितने आदमी थे? वो 2 थे सरदार. अरे और तुम 3 फिर भी वापस आ गए.
ही गोष्ट गब्बर सिंगला भयंकर खुपली. अब क्या कहोगे कालिया. काय करणार ते 3 माणसं गेलो होतो. तिची घोडी मला दिली होती. तिने तिनाचा माझा अर्धा करून टाकला ना. ती घोडी मला त्यांनी शूटिंगला दिली होती. ती होती रेसची. तिचं नाव होतं नेफ्रिती. ते तिचं नाव होतं, पण तिचं नाव सगळ्या तिकडच्यांनी ठेवलं होतं नफरती. यूज टू हेट कोणी तिच्यावर बसणं. आणि तीच मला आणून दिली त्यांनी. कोणताही शॉट झाला तर ती मला घेऊनच जायची कुठल्या कुठे. काही प्रेम झालं होतं तुझ्यावरती. आठवडाभर आम्ही 6 दिवस शूट केलं. 6 दिवस त्यांनी त्या घोडीने मला 5-6 वेळा पाडले. काय सांगता. फेकायचे पळाक्कन पाठी. लास्ट म्हणजे म्हणजे तो जो लास्ट शॉट आहे, म्हणजे तो लास्ट घेतला गेला शॉट. अशी क्रेन अख्खी मागे वर जाते. 3 घोडे आमचे उभे आहेत. ते गावातले लोक घेऊन येत आहेत. त्या शॉटच्या रिहर्सलच्या वेळेला घोड्यांना खूप दिसतं. घोड्यांचं विजन खूप वाईड असते. तर तिला असं मागून काहीतरी क्रेन अशी वर जाताना दिसली. सुरू वर खाली वर खाली वर खाली. कोण म्हणतो आवाज येतात मला, विजू ढील दे उसको, विजू खिंच के रख, विजू खिंच के रख. अरे काय करू विजू पाय. तोपर्यंत नशीब माझे त्या स्टिरअप मधून पाय निघाले आणि मी तिच्या कम्प्लीट रॅम्प पाठवलं ठामकन खाली पडलो. अरे बापरे. खाली पडलो, दगडावर डोकं आपटलं आणि असे काजवे चुई 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 जे आपण कॉमिक्स मध्ये बघतो ना, चिमणे फिरतायत. जरा असर झाला. नाही मग परत पडलो ना. अरे अच्छा नॉर्मल झालं. त्या चिमण्या कसं चिचून मला रिअलाइज झालं की मी पडलोय. ही घोडी अशी माझ्यावरून निघून गेली. अरे बापरे. आणि माझा हात नॅचरल असाही येतो, पण मला कोणी सांगितलंय की घोडं नॉर्मली माणसांना ट्रॅम्पल करत नाही. अच्छा. म्हटले तुम्ही मला सांगतात घोडीला बोललात का. तिला नसेल माहिती तरी, पण एनिवेज ती वरून निघून गेली. आणि विदिन सेकंड्स इथे असं ब्लू आर्क आला. तिची नाळ जी लागली ती विदिन सेकंड्स. पण नंतर मी म्हटलं मी बसणार नाही. रमेशजी घोड़ी पे मैं नहीं बैठ. बोले यार मुझे शॉर्ट कहाँ लिया, रिहर्सल हुई है. मर गया. अजीम भाई लवलीस्ट फाइट मास्टर एवर गेले बिचारे. इतके गोड. बाबा घोड़े पे बैठो, अगर अभी नहीं बैठोगे जिंदगी में आगे कभी नहीं बैठोगे. दिल में दहशत बैठ जाएगी. चढ़ जाओ मैं हूँ. त्यांनी काय करावं मला सांगितलं, एक लक्षात ठेव, त्या घोडीला मागे दिसू नये असं कर. तर त्या शॉट मध्ये इफ यू सी द मूवी परत मी घोड्यावरती बसतो, आपण मांडी घट्ट धरतो. इथे मी असा बसलेलो आहे. का तर तिची विजन अडवायला. आय एम सिटिंग लाईक दिस, ताकी मग धोतर होतं ना, तिला पाठी दिसू नये म्हणून. आणि अजीम आपला त्याने असं घोड्याचं ते त्यांची एक स्टाईल आहे. घोड्या एके ठिकाणी उभा करायचा, एक पाय त्याचा असं उचलतात. 3 पायावरती घोडं हलू शकत नाही. ते असं उचलून धरलं त्याने. स्टार्ट साऊंड ऍक्शन म्हटल्याबरोबर तो पाय सोडला आणि पळाले मागे कॅमेऱ्याच्या खाली. आणि मी असा आता उसळते की कधी. माझा डायलॉग नव्हता. ते गावातले तो धवलिया काय घेऊन येतो ना, आधी मोठी जवार हमारेली वगैरे, त्याच्या आधीच ती घोडी तिथे उसळली नाही. नशीब माझं, मी वाचलो. त्या घोडीने मला एकदा एक अख्खा बुश काटेरी बाबळीचा त्याच्यात पाडलंय. बापरे. तिथून पाण्याचा एक छोटासा होत होता आणि असं जायचं होतं. ते घोडी तिथे घेऊन गेले. ती घोडी ते पाणी बघून अजीमबाईने हळूहळू लगाम फिरवत तिला असं केलं त्या दिशेला. बाबा वो खडी हो गई है. बाबा म्हणायचं प्रेमाने, अभी सीधे ले जाना शॉट जैसे. ओके मी रेडी आहे, मी आपला तयारीत उभा आहे. तिला पाणी दिसत नाहीये, ठीक आहे. ती पुढे पाठी चालू असतं घोड्यांचं. त्या पायाला तो बाबळीचा काटा लागलाय. धाडकन मी त्याच्यात मी पडलो. नंतर अंगात जीन्स नव्हत्या, आमचे धोतर होतं माझं. तर ते टाचण्या काढावे तसे ते काटे काढले. बघा कुठून जाऊ दे. परत घोडीवर बसून गेलो. तो शॉट गेला, तो शॉट झाला. ते तिला ब्रिजवरून खडक करून जायचं होतं. ब्रिज एक ती घुसली तबेल्यात. आणि तो पोकळ आवाज तिला कळे ना काय झाला तो. आणि मी असं बघतोय तबेल्याचं छप्र येते माझ्या अंगाकडे. मी तिला अशी मिठी मारली म्हणून आत गेलो, नाहीतर अरे बापरे हेडलेस हॉर्समन झालं असतो. पण त्या घोडीने अमजद, हरिभाई,
अमिताभ बसलाच नाही, मी नाही बसले तिच्यावर. संजीव कुमारला आणि अमजदला त्या घोडीने पाडल्या. काय सांगताय? यस, ते सकाळी सकाळी हम लोग राइडिंग करेंगे, रप्पट करके आते हैं. राइडिंग इज ऑल्सो एन एक्सरसाइज. येस येस. कसला रप्पट, तिने बरोबर त्यांचा रप्पट केला. ओनली धर्मेंदर यूज टू टेक द हॉर्स. अच्छा. घामाघूम करून आणायचा. काय सांगताय? घोडी तिथून फॉ करून आणि घोडी घामाघूम करून यायचं. ही वॉज द ओनली मॅन हू कुड कंट्रोल. आणि नंतर माझ्या बदली जो लास्ट एक शॉट डुप्लिकेटने दिला तो फाईट मास्टर होता. अच्छा. ह्या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारतो. तुम्हाला खुपलेल्या गोष्टी तू काय नाही हो खूपच. खरंच काही नाही खूपच. नाही कोचावरचं नाही विचारणार आम्ही. कोच आम्ही फार नीट बघून ही ठेवली कम्फर्टेबल आहे ना. नाही तेच म्हटलं मी, काही खूपच नाही. नाही पण विजू काका तुमच्यापासून सुरुवात करूया. तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीत काम केलं, पण त्याचबरोबर तुम्ही हिंदीमध्ये खूप मोठं काम केलं. तर तुम्हाला दोघांमधला फरक काय जाणवतो? काय खुपणाऱ्या गोष्टी दोन्ही मधल्या? मी सांगू का, खरं म्हणजे सुरुवातीला मी मराठी पिक्चर्स केली, बरीच काही केली सुरुवातीला. सचिन बरोबर केलं, दत्ता केशवांच्या बरोबर केलं. पण काय व्हायचं, जे आपल्याला मनाला जे काय ते फळ मिळणं जे म्हणतो ना, ते होत नव्हतं. फळ. मग मी असा विचार केला, बाबा ह्या डिरेक्टरकडे जायचं, त्या चपला घासायच्याच, रोल मिळवण्याकरता चपला घासायच्या. मग त्या चपला रिसोल होतील अशा तरी प्रोड्युसरकडे जाऊ. देन आय स्टार्टेड मोर इन हिंदी. आणि मी पाहिलं की मोर लोकरेटिव्ह. मग हिंदी मराठीकडून मी दूर झालो नाही, पण माझा ड्रॉबॅक म्हणजे परत आता इंग्लिश बोलते रागवू नका. माझं अख्खं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं आहे. सेंट रिझर्स कॉन्व्हेंट, केळेवाडी. त्यामुळे येस मॅन नो मॅन वॉटमॅन जास्ती आहे. आणि मराठीचं जर शिक्षण झालंच नाही. आम्हाला शाळेत मॅट्रिक्युलेशनला हिंदी होतं, पण मराठी हा सब्जेक्ट थ्रूआउट नव्हता आयुष्यात. अरे बापरे. बरं. त्यामुळे मराठी नाटकं वगैरे बापूंच्या बरोबर, भेंडींच्या बरोबर केली सुरुवातीला वगैरे केली. तर मी नाटक पहिली वाचायला घरी न्यायचो. चक्री वाचा नाही विजू, उद्या स्क्रिप्ट देतो, मला स्क्रिप्ट मला आज द्या. मी घरी जाऊन वाचतो आणि उद्या आपण चक्री वाचायला बसूया. मी त्यामुळे मी थोडासा मराठीपासून थोडा दुरावलो लँग्वेजच्या भीतीने. आणि हिंदी माझं लग्न झालं होतं का अंबाल्याच्या मुलीबरोबर. म्हणजे अंबाल्याहून आली ती शेजारी, आणि लव्ह दाय नेबर ॲज दाय सेल्फ 10 कमांडमेंट्स मध्ये आहेच लव्ह दाय नेबर. तर ती शेजारीच होती, लग्न झालं. आणि त्यामुळे मला हिंदी खूप माझं डेव्हलप झालं माझं. पण तुम्ही म्हणजे आता मला लक्षात आहे की तुमच्या तरुणपणीचे देखील फोटो वगैरे बघितलेत. तुम्ही चांगले देखणे दिसायचा. म्हणजे असं का कोणी असं म्हणतं नाही चष्म्याचा नंबर चेक करायला पाठवतील, चष्म्याचा नंबर चेक करायला पाठवतील लोक. नाही नक्कीच. म्हणजे लीड रोलसाठी आपला विचार केला गेला नाही हे कुठेतरी? मी कधीच नाही केला. नोईंग माय लुक्स, नोईंग माय फीचर्स आणि माय कपॅसिटी, मी हिरो करीन हे कधी माझ्या स्वप्नातच नाही आलं. कारण आई न्यू तो फेस नव्हता. तो काळ जो होता चॉकलेट हिरोचा काळ होता. वेन आय स्टार्टेड वर्क, सगळे हिरो चॉकलेट हिरो होते. तेवढं चिकणे मी नव्हतो. पण मग असं वाटलं की साईड विलन, कॉमेडीकडे कल कमी होता. कारण अंग जरा याच्यावर दणदणीत होतं. आय यूज्ड टू डू एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम वगैरे रेग्युलर करत होतो. वडिलांची स्वतःची व्यायामशाळा होती, इक्विपमेंट होतं, प्लस हो करायचो. हे सायकल पटू बोलले आणि तोपर्यंत सँटाक्रूजला गेलो. आणि बिकॉज ऑफ द फिजिक विलन मध्ये राईट हँड मॅन, लेफ्ट हँड मॅन, मार खायचे, खांदे दुखायचे, गुडघे दुखायचे, हे करत राहिलो. पण नंतर मग कॉमेडीकडे वळलो. शुभा खोटे आणि लीड रोल असं जर का तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्यावेळेच्या काय आठवणी सांगा? त्यावेळेला एक तर काय, त्यावेळेला A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड अशी पिक्चर्स बनायची. तर B ग्रेड मध्ये पुष्कळ मला हिरोईनची कॅरेक्टर्सची ऑफर झाली होती, बरेच झाले होते. पण आय वॉन्टेड टू डू ओनली कॉमेडी. मला हिरोईनचे रोल्स करायचेच नव्हते. अच्छा. मला कॉमेडी करायची होती, कारण त्यावेळेला कॉमेडियन कोणी नव्हतं. आणि आय वॉन्टेड टू बी दी ओनली वन. म्हणून मी ऑलवेज प्रिफर्ड टू टेक A ग्रेड कॉमेडी. पण तुमचे कॉमेडी सीन्स जे मी बघितलेले ते सगळे इतके स्पॉन्टेनियस वाटतात. ते खरोखर लिहून दिले जायचे का तुम्ही इम्प्रोवाइज करायचे? नाही, लिहून दिले जायचे, पण वी यूज टू हे म्हणजे आमचं कोऑर्डिनेशन फार चांगलं होतं. मुत्सळ माझं आणि धुमाल दादा
आमच्या तिघांचा असा जाम एखादा असा बसला एखादा सीन आठवतो ज्याच्यातलं वो दिन याद करो. ते गाणं गातोय गार्डन मध्ये वगैरे आणि मग हा म्हातारा जागा. बरं मुलं आहेत आम्हाला 3 ती मुलं सुद्धा आम्हाला गाताना नाचताना बघतायत ह्याच्यातून दारातून. आणि मग हमराई आणि मग हा म्हातारा जागा होतो आणि मग ते यायचे आणि मग आम्हाला सेपरेट करायचं. नवरा बायको पण आता ह्यांना सेपरेट ठेवलं पाहिजे, सारखी मुलं करतात. असे सगळे सीन बहुतेक असंच असायचं धुमाळ दादाचं. नेहमी माझे वडील असायचे आणि त्यांना हा नवरा हा मुलगा नको असायचा. आता तुमच्या खुपण्याकडे येतोय त्यावेळेला आजच्या अभिनेत्री किंवा आजची कॉमेडी म्हणा आणि त्यावेळेची ह्याच्यात खूप फरक पडलाय किंवा त्यावेळेची कॉमेडी ही खूप निर्मळ वाटते बघताना. आजच्या तारखेला सुद्धा मी आजची कॉमेडीची ओढून ताडून वाटते कॉमेडी केली. आमची त्यावेळेला जी कॉमेडी असायची ती ऑलमोस्ट पॅरलल टू द हिरो हिरोईन असायची. ट्रॅक आमचा जवळजवळ पॅरलल असायचा. सो इट वॉज जस्ट ॲज डिग्निफाईड ॲज द हिरो हिरोईन. आता म्हणजे कॉमेडी घालायला पाहिजे सीन कुठेतरी म्हणून घालायचं. आणि काही ठिकाणी मी बघितलं की ये सीन आहे यार जमालो जमालोचं एक छोटासा इन्सिडेंट. प्लीज. मी नव्हतं, मी शूटिंग बघत होतो, मी बाजूला होतो. मी दुसऱ्या SL मध्ये करत होतो. मनोज कुमारचं क्रांती पिक्चरचं शूट आहे. मेहमू आपला पेंतल आणि बिरबल ह्यांना असं झाडावर चढवलेलं, ती जोडी होती कॉमेडीची त्याच्यात. आणि खाली काहीतरी मारधाड चालले, मारामारीचे भाले बिले ते. ओ यार उधर से कुछ कॉमेडी जमा लो यार, उधर कुछ उछल कूद करो, ये फाइट देखकर कुछ ऐसे ऐसे. तो मुझे यार डाली पे खड़े हम लोग इधर और उछल कूद क्या और कुछ जमा लो म्हणजे असं दही जमतं तसं काय. दही जमाव क्या तो भडकला वरती पेंटर. क्या कॉमेडी जमाव क्या दही जमाना है. बरोबर ट्रॅक सारखे लिहिलेले जायचे. तुमच्या काळात पण गॉसिप्स व्हायची ना, म्हणजे तुमचं आणि मेहमूदजींचं पण गॉसिप केलं जायचं. पुष्कळ. मग त्यावेळेला कसं त्याचा त्रास झाला किंवा तुम्ही कसं फेस करायचा त्या गोष्टी? नंतर मग सवय होते. तरी आजकाल सारखं मीडिया नाहीये त्यावेळेला, तरी सुद्धा बोलायचे लोक. मीडियापेक्षा आसपासचे लोक जास्त बोलायचे. पण छापून येत नसेल त्यावेळेला. छापून नव्हतं. मीडिया वॉज नॉट दिस ऍक्टिव्ह. मला आठवतं पहिल्यांदा माझ्याबद्दल गॉसिप जेव्हा आलं लिहून तेव्हा मी पुष्कळ रडले. आणि ते सुद्धा कोणाबरोबर? भारत भूषण. मी पुष्कळ रडले. आणि फर्स्ट नवीन आले होते ना मी. सेकंड पिक्चर माझा ना चंपाकली. माझ्या आईने त्या पेपरवाल्याला बोलवला आणि तुम्ही हे लिहिलंय त्याच्याबद्दल पण नाही, कोणीतरी हे लिहिलेलं आहे, ते कुठे त्यांना बघितलं एकत्र सांगा, नाही तुम्ही त्याला चप्पल काढून. माझी आई. आणि तिला आई ना किती तिला त्याच्यानंतर काय जास्ती कधी लिहून आलं नाही. पण नंतर मेहमूद बरोबर पुष्कळच, म्हणजे कारण आम्ही कामच इतकं केलं होतं. पण मग ते तुम्ही कसं त्यावेळेचं हँडल करायचं? तुम्ही सोडून द्यायचं? लक्षच नाही द्यायचं. जितकं आपण कॉन्ट्रडिक्ट करू तितकं आणखीन ते लोक लिहित राहणार. मग ते म्हणजे हिच्यामुळे मला खूप ह्यांच्याबद्दल काय केलं? मी चंपाकली सेटवर गेलो होतो असंच. नंदलाल जसवंतलाल वॉज द डिरेक्टर. जसं मला बघितलं असं, शुभा અહીં આવો ગુજરાતી, તમારી એક પણ ડેટ નહીં મળી, મિસ કરી એને લઈ લઈશ. घागरो चोली पेरीने એને લઈશ સંભાળીને. ही आणि मेहमूद पिक्चर करतायत म्हटल्यानंतर एका दोन हिरोजनी रिफ्यूज केल्या पिक्चर. हो ना. ये जोड़ी है तो सॉरी यार हमारे कुछ नहीं होगा करना.